नमस्कार मित्रांनो आणि नॉलेज हब या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांसाठी खास नवीन अपडेट घेऊन येत आहोत. आणि कालही देखील आपण एक चांगली अपडेट दिली होती. तो व्हिडिओ आपण जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील बघा. तर आज देखील आपल्याकडे एक नवीन अपडेट आहे, जेणेकरून आपल्याला कळणार आहे की बाबा आपल्या विद्यार्थ्यांचे नंबर लागण्याची प्रॉबिलिटी काय आहे. तर आपल्याला ह्या वेबसाईटवर यायचं आहे, studentsmaharashtra.gov.in. त्याच्यामध्ये खाली आल्यावरती आपल्याला एकतर सतत चेक करायचं आहे. जसं मी सांगितलं होतं लास्ट टाईम की आपल्याला ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये जाऊन आपल्या विद्यार्थ्याचं नंबर, ॲप्लिकेशन नंबर टाकायचं आणि तिथे आता आपल्याला स्कूल दिसते आणि तुमच्या मुलाचं प्रायोरिटी नंबरही दिसतो आणि त्याच्यात चेक करा की काय अपडेट आहे का. त्याच्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती बघायला भेटेल की तुमच्या विद्यार्थ्याचं आता आपल्याला सिलेक्टेड स्टुडंट्सची यादी, म्हणजे आपल्या आत्तापर्यंत ऑलमोस्ट 93,000 विद्यार्थी हे याच्या सिलेक्ट झाले होते. पण त्याच्यापैकी किती लोकांनी ॲडमिशन घेतलेत, कन्फर्म ॲडमिशन किती झालेत आपल्याला ते माहीत नाही आहे. तर आपल्याला आता कन्फर्म ॲडमिशन किती झाले ते सुद्धा बघायला भेटतं, जेणेकरून आपल्याला आपल्या मुलाची प्रॉबेबिलिटी कळते की बाबा काय आपल्या मुलाचा नंबर लागण्याची प्रॉबेबिलिटी. तर आपल्याला हे वेबसाईटवरती यायचं आहे आणि वेबसाईटमध्ये आल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला जर गेलं तर खालच्या बाजूला गेल्यावरती आपल्याला तिथे एक कॉलम दिसेल. त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स टोटल किती आलेले आहेत, तर 2,42,516 टोटल ॲप्लिकेशन्स आले होते. त्यापैकी 93,009 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले होते. वेटिंग लिस्टमध्ये 71,276 लोकांचे वेटिंग लिस्टमध्ये होते. आणि आता हा जो शेवटचा कॉलम दिसतो आहे आपल्याला, 15,089 लोक हे रेग्युलर सिलेक्शन लिस्टमध्ये ॲडमिटेड झालेले आहेत, म्हणजे कन्फर्म ॲडमिशन झालेले आहेत या विद्यार्थ्यांचे. त्यामुळे वरचा जो आकडा आहे वेटिंग लिस्टचा, त्यामधून 1,589 मायनस केला तर आता तेवढ्याच लोकांना वेटिंग लिस्टमधून नंबर भेटू शकतो, म्हणजे जवळपास 69,000. तर हा नंबर आता आपल्याला रेग्युलर चेक करायचा आहे की हा नंबर किती चेंज होतो आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या प्रॉबेबिलिटी कळते. परत दुसरं आपल्याला सारखं ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये पण चेक करायचं की नंबर आपला चेंज होतो आहे का. तर नंबर जर खाली खाली जात असेल तर आपल्याला कळतं की आपल्या मुलाची लागण्याची प्रॉबेबिलिटी किती आहे. परत आपल्याला याच्यामध्ये स्कूल लिस्टमध्ये पण कळतं की बाबा त्यांनी किती लोक आत्तापर्यंत सिलेक्ट केलेले आहेत, किती लोक ॲडमिट केलेले आहेत. तर आपल्याला स्कूलमध्ये जाऊन पण पर्टिक्युलर चेक करायचं आहे की बाबा त्या पर्टिक्युलर स्कूलमध्ये, ज्या स्कूलमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं, तिथं आत्तापर्यंत त्या लोकांनी किती विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेलं आहे आर टीमधून. तर ते एकदा तुम्हाला कळालं. फॉर एक्झाम्पल, जर तिथं 30 वेकन्सी आणि त्यांनी आत्तापर्यंत 20 लोक सिलेक्ट केले तर 10 लोकांना अजूनही वेटिंग लिस्टमध्ये चान्स आहे. आणि जर त्या 10पैकी अजून 2 लोकांचा काही प्रॉब्लेम आला तर त्याच्या पुढच्या 2 लोकांना अजून चान्स आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की वेटिंग लिस्टवाल्यांना लागण्याची प्रॉबेबिलिटी काय आहे. कारण ह्या स्टेजला असं कोणी नाही सांगू शकत की माझ्या मुलाचा नंबर 7वा आहे, 10वा आहे आणि त्याचा होईल का. तर हे असे काही मेथड्स आहेत जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या मुलाची लागण्याची प्रॉबेबिलिटी काय आहे. तर अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कालचा व्हिडिओ देखील इन्फॉर्मेटिव्ह होता, त्याच्यामध्येही तुम्ही चेक करू शकता की तुमच्या मुलाचा आत्ता सध्याचा काय प्रायोरिटी नंबर आहेत आणि स्कूलचे डिटेल्स काय आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा. तुम्हाला जर काय कुठल्या विषयावर आर टी संदर्भात व्हिडिओ बनवायचा असेल तर ते देखील मला सांगा. आणि नवीन अपडेटसाठी नक्की वेटिंग लिस्टवाल्यांनी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आर टीच्या रेग्युलर विद्यार्थ्यांनी पण पालकांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.